हाय, कसे आहे? बरं आहे ना? मला एक सांगायचं आहे, बचत कशी करायची. हां, आता एक तर सिलेंडर भेटून नाही राहिलं. सिलेंडरचं बचत कशी व्हावी, सगळं आधी चीरचार करून ठेवायचं. हां, कणिक वगैरे आटा लवकर भिजवून ठेवायचं आणि नंतरच गॅस लावायचा. गॅस भाजी घालताना अगदी स्लो ठेवायचा, कारण ठसका पण जात नाही आणि कांदा जळत नाही. आणि तेही बचत होते. लाईटिंग, कधीही बेडरूममधून उठलं तर आपला बेड आवरायचा. पहिले बेड आवरल्यावर लाईट, पंखा, फॅन सगळं बंद करून ठेवायचं. ही एक बचत आहे. आणि बेड कधीही आवरून ठेवायचा उठल्या उठून, कारण ते राहूचं प्रतीक आहे. राहू केतू आपल्याला त्रास होतो मग त्याचा, आणि चांगलं पण दिसत नाही. आणि सकाळी जर उठलं, घरातली स्त्री म्हणा किंवा पुरुष म्हणा, सकाळी जो उठतो त्यांनी अंगणात वगैरे पाणी वगैरे टाकून छान रांगोळी घालायची, म्हणजे घरात जे ऊर्जा येते ती पॉझिटिव्ह येते. आणि आता ऑनलाईन वगैरे मागणं हे फार हे झालेलं आहे, म्हणजे छंद झाला आहे. काहीही ऑनलाईन मागवतात, किती पण ते कसं निघतात, काय निघतात, 4-5 वेळा मग त्याला परत करतात. त्यापेक्षा जर दुकानात जाऊन जर आपण गेलो तर आपल्याला वेगवेगळे पीसेस पाहायला मिळते, वेगवेगळ्या वस्तू पाहायला मिळते. म्हणून तिथून ऑनलाईनपेक्षा जर तुम्हाला वाटते वेळ नाही मला आणि आपला पेट्रोलचा खर्च वाचते, पण ते एक बरोबर आहे अशी नाही म्हणत मी, पण आपल्या पसंतीनं मिळते. प्रत्येक गोष्ट जर आपल्या घरात असली आणि संपेपर्यंत तुम्ही आणू नका, कारण त्या कधी कधी तशाच पडून असतात, एक्सपायर डेट होऊन जाते. आणि आपल्याला अचानक कुठे जायचं असलं काय असलं तर ते तसंच पडून राहते. जेवणाचं पण तसंच आहे, काय असल्यावर थोडं कमी करा, वाया जात नाही. ही तुम्हाला आवडला ना तर नक्की शेअर करा. अशातूनच बचत होते बरं. कपडे, आपल्या घरात किती कपडे पडले राहते, साड्या आहे तरी आपण करतोच फॉल बिडिंग म्हणा की ड्रेसेस आणतो. पण ते आणि मशीनचं, वॉशिंग मशीनमध्ये प्रत्येक गोष्टी जर धुत गेले तर त्याची शायनिंग जाते चांगली, आणि इलेक्ट्रिक बिल पण वाढते. जर आपलं 5 मिनिटात आपले कपडे आपण धुतले पाहिजे, स्वतःचे कपडे. किती वेळ हो, ऑफिसला जाणाऱ्या बाया पण करतात, जमा करून ठेवतात. काहीकांना खूप सवय असते जमा करून ठेवायची, मग ते मशीनला लावतात. पण मशीनला कुठले कपडे लावायचे, कुठले काय करायचे हे समजत नाही. म्हणून ते मशीनचा पण वापर नीट करा. बाय. आवडला तर शेअर करा, लाईक करा. आणि अशातूनच बचत होते, थोडीफार तरी अशातून बचत होते. बाय.